निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनांचे आधारू, श्रीमंत योगी. 620 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचं या मुख्य मैदानावर आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती. रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जुलमी राजस्थाविरुद्ध लढा देऊन रयतेचं राज्य निर्माण केलं. अवघ्या जगाची प्रेरणा स्फूर्तीचा स्रोत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचं महाराष्ट्राचा पोलीस मी, महाराष्ट्राचा पोलीस मी. हा महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र माझा. या राज्याचा रक्षण करता हा आपण अभिमान. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचा परिसर पाहता. हा संपूर्ण परिसराच्या कॅडेट PSI यांनी सजवलेला आहे. जागोजागी उभारलेल्या स्वागताच्या कमानी, रस्त्यावर दुतर्फा हिरवीगार झाडी, आकर्षून घेणारे रंगीत ध्वज, गोल्डन धुरांडा आणि त्याच्या शेजारी काढलेली सुरेख रांगोळी, विविध रंगाच्या पताका. रांगोळी काढलेली आहे कॅडेट PSI तुषार नंदकुमार चव्हाण आणि स्क्वॉड नंबर 16 ची टीम. बी मेकॅनिकल आहेत. अहिल्यानगर कर्जत येथील आहे. 123 बॅच, 125 बॅच आणि 124 बॅच रांगोळी त्यांनी काढलेली आहे. एका रंगेतील हिरवीगार झाडे, त्यावर लावलेला धवल आणि विटकरी रंग आणि या मातीतील एक आगळा वेगळा गंध, मंत्रमुग्ध होणारे वातावरण, जणू काही जिवंत काव्य शब्दात न मावणार आणि कायम हवंहवसं वाटणार, अनुपम आणि अद्वितीय. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या शिरसात आणखी एक मानाचा दुरा आता रोवला जाणार आहे. प्रबोधिनीला 119 वर्षाचा हा गौरवशाली दैदिन्यमान असा इतिहास लाभलेला आहे आणि या इतिहासात एक गौरवाचं पान म्हणजे आजचा हा दीक्षांत संचलन सोहळा. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्यानं हे सामर्थ्य नाशवंतही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी चाललो मी वाट. 12 महिन्याच्या या खडतर शिक्षणात शिकवण्यात आलेली शिस्त आणि संपूर्ण आयुष्यभर प्रत्यक्ष काम करताना यांना उपयोगी पडणार आहे. महाराष्ट्रातील अनेक लढवे घडवणारे ही पवित्र वास्तू, हे ज्ञान मंदिर म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. प्रेमाच्या नात्यामधला विश्वास ठेवू ताजा, विश्वास ठेवू ताजा. या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा. महाराष्ट्राचा पोलीस मी. आणि आता सुरू झालेलं आहे ते तलमध्ये संचलन. चिरा चिरा घडवावा, कळस्कृतीचा जडवावा, अज्ञानी तो पडवावा, थेंब आम्ही नच सागर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. त्यागाला या नाम नसे, पुण्यवान हा देश असे, कल्पतरू हा उभा आहे, त्या या छायेतील मंदिर आहे, सत्य शिवाहून सुंदर हे. या ज्ञान मंदिरात विनयशीलता, निष्ठा, एकात्मता, सहनशीलता, धैर्य, संयम, कणखरता याचे धडे दिले जातात. आणि या संचलनामध्ये या प्रत्येक गुणांचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या पदसंचलनातून येत आहे. राकट देशा, कनक देशा, दगडांच्याही देशा, कोमल देशा, नाजूक देशा, फुलांच्याही देशा, प्रणाम माझा घ्यावा श्री महाराष्ट्र देशा. संपूर्ण हिंदुस्थानचं प्रतिबिंब जिथे उमटे, मोठ्या मनाची माणसं जिथे निर्माण झाली, भारत मातेला पारतंत्र्याच्या भेटीतून सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी आपले जीवन पणाला लावणारी शक्ती जिथे उपजली, तो हा महाराष्ट्र छत्रपती शिवप्रभूंचा, लोकमान्य टिळकांचा, समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा, राजर्षी शाहू महाराज क्रांतिकारकांचा आणि देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांचा, स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया रचना. विनंती आहे त्यांच्यासाठी बक्षिसासाठी तयार केलेल्या डायसकडे त्यांनी प्रस्थान करावं. लगेचच पुरस्कार वितरणाला आपण सुरुवात करत आहोत. बेस्ट कॅडेट इन ड्रिल पहिलं बक्षीस आहे. बेस्ट कॅडेट इन ड्रिल आणि पारितोषिकाच्या मानकरी आहेत पोलीस उपनिरीक्षक सागर तुळशीराम लगड. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सागर तुळशीराम लगड या पुरस्काराचे मानकरी आहेत. बेस्ट कॅडेट इन ड्रिल. मूळ जिल्हा मॉडर्न सेट नेट मध्ये डिप्लोमा केलेला आहे. आदरणीय प्रमुख अतिथी श्री श्रीचंद दौलतराम जगमलानी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक,
यांच्या शुभ हस्ते पारितोषिक स्वीकारलेले आहे. यानंतरचं पारितोषिक आहे लेट यशवंतराव चव्हाण गोल्ड कप बेस्ट ऑलराऊंड कॅडेट इन द बॅच. आणि या पारितोषिकाचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक नेहा दिलीप कोंडेकर. जोरात या सर्व पुरस्कारार्थींसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. परेड कमांडर नेहा दिलीप कोंडेकर, बेस्ट यशवंतराव चव्हाण गोल्ड कप बेस्ट ऑलराऊंड कॅडेट इन द बॅच. पूर्ण बॅच मध्ये आंतरवर्ग प्रशिक्षणात ठसा उमटवणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना हे पारितोषिक दिले जाते. कवायत, मैदान, कायदा, नेमबाजी या प्रत्येक विषयामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांना हे पुरस्कार दिला जातो. त्यांचा जिल्हा कोल्हापूर. अभिमानाची गोष्ट म्हणजे 210 महिला याच्यामध्ये आहेत. NM कामटे गोल्ड कप फॉर बेस्ट कॅडेट इन रायफल अँड रिव्हॉल्वर शूटिंग. आणि पारितोषिकाचे मानकरी आहेत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अभय अशोक तेली. अभय अशोक तेली आई वडील यांचे वयाच्या 5 वर्षात अपघातामध्ये निधन झाले. 5 वर्षापासून अनाथ बालगृहात राहून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण. त्यांचे वडील श्रीकांत भारतीय आणि आई श्रेया भारतीय दत्तक पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. अभय अशोक तेली यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक पुरस्कारार्थींसाठी आपण टाळ्या दिल्याच पाहिजेत. यानंतरचं पारितोषिक आहे अहिल्याबाई होळकर कप बेस्ट ऑलराऊंड वुमेन कॅडेट इन द बॅच. आणि पुन्हा एकदा नेहा दिलीप कोंडेकर, परेड कमांडर प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षक नेहा दिलीप कोंडेकर यांचं हे दुसरं पुरस्कार, हे दुसरं बक्षीस. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. संत प्रशासक अहिल्याबाई होळकर यांच्या नावे दिले जाणार हे पारितोषिक. नेहा दिलीप कोंडेकर त्यांचे वडील रिटायर्ड ST ड्रायव्हर आहेत. आई गृहिणी, त्यांचे पती गगन पाटील सिव्हिल इंजिनियर आहेत. महिला आणि त्याच्यामध्ये अव्वल ठरलेल्या नेहा कोंडेकर, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतरचं पारितोषिक आहे डॉक्टर BR आंबेडकर कप बेस्ट कॅडेट इन लॉ. आणि पारितोषिकाचे मानकरी आहेत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अक्षय रतन झगडे. अक्षय रतन झगडे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील आहेत. आई वडील प्रगतीशील त्यांचं शिक्षण BA पॉलिटिकल. आदरणीय प्रमुख अतिथी श्री श्रीचंद दौलतराम जगमलानी, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नाशिक यांच्या शुभ हस्ते पारितोषिक स्वीकारत आहेत. डॉक्टर BR आंबेडकर बेस्ट कॅडेट इन लॉ आणि मानकरी अक्षय रतन झगडे. यानंतर सेकंड बेस्ट ट्रेनी इन द बॅच. आणि पारितोषिक आहे कृष्णा भाऊसाहेब खेबडे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा खेबडे याचे मानकरी ठरले. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. कृष्णा भाऊसाहेब खेबडे यांनी YCMU मधून BA केलेलं आहे. मूळ जिल्हा अहिल्यानगर, कळसुबाई, अकोले. या अगोदर अहिल्यानगर डिटेक्शन ब्रँच मध्ये त्यांनी 10 वर्षे सेवा केलेली आहे. 2014 साली पोलीस प्रशिक्षण केंद्र मोहोळ येथे ते परेड कमांडर राहिले आहेत. यानंतर बेस्ट कॅडेट इन स्टडीज सिल्वर बॅटन. आणि पारितोषिकाच्या मानकरी आहेत पुन्हा एकदा नेहा दिलीप कोंडेकर. टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत. यांचं तिसरं बक्षीस हे आहे आणि सर्वांतर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. नेहा दिलीप कोंडेकर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, शाहू नगरी, करवीर, जिल्हा कोल्हापूर या जन्मस्थळाजवळच त्या राहतात. नेहा दिलीप कोंडेकर त्यांनी BCS केलेलं आहे. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर मधून डिस्टिंक्शन मध्ये BCS उत्तीर्ण. आदरणीय प्रमुख यांच्या आहे. यानंतरचं पारितोषिक बेस्ट कॅडेट इन आउटडोर. आणि पारितोषिकाचे मानकरी पुन्हा एकदा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अभय अशोक तेली. अभय अशोक तेली फोर्स 1 मध्ये 10 वर्ष सेवा. फोर्स 1 मध्ये पोलीस महासंचालक यांचे विशेष सेवा पदक.
फोर्सोन मध्ये असताना NSG VIP प्रोटेक्शन कोर्स, स्नायपर कोर्स, PCIC कोर्स, बॉम्ब टेक्निशियन कोर्स, BDDS कोर्स, रॅपलिंग कोर्स, माननीय राज्यपालांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार, पोलिसांसाठी पहिले पुस्तक आपले कुटुंब, पहिले रेशन कार्ड मिळवून देण्यात मोलाचा वाटा. यानंतर शेवटचं बक्षीस, लास्ट बट नॉट लिस्ट आणि मानाचा पुरस्कार, बहुमुखी प्रतिभा संपन्नतेचा कळस म्हणजे हा सर्वोच्च पुरस्काराचा मानकरी ज्या ठरलेले आहेत ते आहेत. आणि बक्षीस आहे रिव्हॉल्वर ऑफ ऑनर, बेस्ट ट्रेनिंग ऑफ द बॅच. आणि पूर्ण बॅच मध्ये रिव्हॉल्वर ऑफ ऑनरच्या मानकरी ठरले आहेत नेहा दिलीप कोंडेकर. टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत. पूर्ण 620च्या या बॅच मध्ये सत्र क्रमांक 124 रिव्हॉल्वर ऑफ ऑनर अगदी मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार मिळाला आहे नेहा दिलीप कोंडेकर यांना. रिव्हॉल्वर ऑफ ऑनर बेस्ट ट्रेनिंग ऑफ द बॅच. संपूर्ण प्रत्येक पोलीस उपनिरीक्षकांचं स्वप्न असतं असा हा पुरस्कार नेहा दिलीप कोंडेकर. BCS केलेला आहे डिस्टिंक्शन मध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. आदरणीय प्रमुख अतिथी श्रीचंद दौलतराम जगमलानी, जिल्हा सत्र न्यायाधीश शुभहस्ते पारितोषिक स्वीकारलं आहे. अमेझिंग अँड ग्लोरियस ट्रिम्डस परफॉर्मन्स. पुरस्कारांमध्ये